भारताच्या वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात नेमकं काय चाललंय? पुढच्या वर्षी MBBSसाठी किती जागा असणार आहेत? चला, या आकड्यांच्या खेळातूनच भारताच्या भावी डॉक्टरांचं भविष्य कसं घडतंय ते समजून घेऊया. बरं, जे कोणी मेडिकलच्या प्रवेश परीक्षेची तयारी करतंय त्यांच्या डोक्यात एकच प्रश्न घोळत असतो, तो म्हणजे जागा किती आहेत, हो ना? कारण सगळा खेळ याच आकड्यावर अवलंबून असतो. चला तर मग या सर्वात मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर सध्याचा आकडा आहे 1,17,750. हो, बरोबर ऐकलत. 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी MBBSच्या तब्बल इतक्या जागा उपलब्ध आहेत. हा झाला बेसलाईन आकडा. पण थांबा, खरी गोष्ट तर पुढे आहे. पुढच्या वर्षी म्हणजे 2025-26 साठी हा आकडा थेट 1,28,875 वर पोहोचण्याचा अंदाज आहे. म्हणजे किती मोठी उडी आहे ही, यावरूनच लक्षात येतंय की वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार किती वेगाने होतोय. म्हणजे सरळ सरळ हिशोब केला तर एका वर्षात तब्बल 11,000पेक्षा जास्त नवीन जागा. ही काही छोटी गोष्ट नाहीये. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रासाठी हे खरंच एक खूप मोठं पाऊल मानलं पाहिजे. बरं, एकूण जागांचा आकडा तर आपल्याला कळला, पण आता खरा प्रश्न हा आहे की ह्या जागा आहेत कुठे? म्हणजे संधी नक्की कोणत्या राज्यांमध्ये जास्त आहे? चला, जरा याचा शोध घेऊया. आणि हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण एकूण जागा किती आहेत हे कळणं ठीक आहे, पण त्या नेमक्या कुठे आहेत हे कळलं तरच खरी रणनीती ठरवता येते. प्रवेशाची तयारी करणाऱ्यांसाठी तर ही माहिती म्हणजे गुरुकिल्लीच आहे. चला तर मग आता भारतातील त्या पॉवर प्लेयर राज्यांबद्दल बोलूया. म्हणजे अशी राज्य जिथे मेडिकल सीट्सचा अक्षरशः पाऊस पडतोय आणि सगळ्यांची नजर तिकडेच आहे. हे बघा, या चार्टवर नजर टाकली की एक गोष्ट लगेच स्पष्ट होते. उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू ही 3 राज्य तर जणू काही वेगळ्याच लीगमध्ये खेळतायत. आणि त्यांच्यातली स्पर्धासुद्धा अगदी अटीतटीची आहे. आकडे जवळपास सारखेच आहेत बघा. आणि गंमत म्हणजे संपूर्ण देशातल्या जवळपास निम्म्या मेडिकल सीट्स, हो निम्म्या जागा फक्त या 5 राज्यांमध्ये आहेत. यावरून लक्षात येतं की संधी काही मोजक्याच ठिकाणी जास्त एकवटलेली आहे. चला, आता जरा आकडेवारीवर नजर टाकूया. पहिल्या नंबरवर आहे उत्तर प्रदेश, त्यानंतर अगदीच जवळ आहे कर्नाटक, मग तामिळनाडू आणि चौथ्या 5व्या क्रमांकावर महाराष्ट्र आणि तेलंगणा आहेत. ही आहेत ती टॉप 5 राज्य जिथे सर्वात जास्त जागा आहेत. ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की कोणत्या राज्यांमध्ये सध्या सर्वात जास्त जागा आहेत. पण आता गोष्टीत एक ट्विस्ट आहे. आपण आता हे पाहूया की कोणती राज्य सर्वात वेगाने जागा वाढवत आहेत. म्हणजे भविष्यातली संधी कुठे आहे. या राज्यांना आपण म्हणूया रायझिंग स्टार्स किंवा उगवते तारे. म्हणजे ही ती राज्य आहेत जी वैद्यकीय शिक्षणात मोठी गुंतवणूक करत आहेत आणि जिथे जागा वाढण्याचा वेग जबरदस्त आहे. इकडेच भविष्यातल्या संधी दडलेल्या आहेत. आणि ही यादी बघा, हे आकडे खरंच खूप काही सांगून जातात. कर्नाटक तर कमालच करतंय. तब्बल 1500 पेक्षा जास्त नवीन जागा. त्यानंतर तामिळनाडू, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि राजस्थान ही राज्यसुद्धा जागा वाढवण्यात खूप पुढे आहेत. म्हणजे कर्नाटकबद्दल एक गोष्ट विशेषतः लक्षात घेण्यासारखी आहे. ते फक्त टॉपच्या राज्यांपैकी एक नाहीये, तर नवीन जागा वाढवण्यात सुद्धा संपूर्ण देशात पहिल्या नंबरवर आहे. याला म्हणतात डबल धमाका. आता एकीकडे संपूर्ण देशात जागा वाढवण्याची जणू शर्यत लागलेली असताना एक ठिकाण असं आहे जिथे चित्र अगदी उलटं आहे, आणि ते म्हणजे दिल्ली. हो, दिल्लीमध्ये जागा वाढण्याऐवजी कमी होण्याचा अंदाज आहे. हे जरा अनपेक्षित आहे, नाही का? बरं, तर आपण हे सगळे आकडे पाहिले, वाढ पाहिली, काही ठिकाणी घटही पाहिली. पण या सगळ्या माहितीचा, या नकाशाचा तयारी करणाऱ्यांसाठी नेमका अर्थ काय? यातून काय टेकअवे आहे? यातून 3 मुख्य गोष्टी आपल्या हाती लागतात. पहिली, चांगली बातमी ही आहे की देशभरात जागा वाढत आहेत, म्हणजेच संधी नक्कीच वाढतीये. दुसरी गोष्ट, या संधी काही ठराविक राज्यांमध्ये, विशेषतः दक्षिण आणि पश्चिम भारतात जास्त आहेत. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भविष्यातल्या संधींसाठी रायझिंग स्टार्स म्हणजे कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र यांसारख्या राज्यांवर लक्ष ठेवणं फायद्याचं ठरेल. चला, एकदा पटकन सगळं आठवून घेऊया. 1. एकूण MBBS जागा वाढत आहेत. 2. कर्नाटक, उत्तर प्रदेश, तामिळनाडू यांसारखी राज्य आघाडीवर आहेत. 3. नवीन जागा वाढवण्यात कर्नाटक देशात नंबर 1 आहे. आणि 4. दिल्लीमध्ये मात्र जागा कमी होताना दिसत आहेत. हे 4 मुद्दे लक्षात ठेवायचे. जाता जाता एक मोठा प्रश्न मात्र मागे उरतोच. या जागा वाढल्यामुळे, नवीन कॉलेजेस आल्यामुळे फक्त डॉक्टरांची संख्या वाढणार आहे का? की या बदलत्या नकाशामुळे आरोग्यसेवा खरोखरच भारताच्या कानाकोपऱ्यात पोचणार आहे? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.